हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वयंपाक, जेवणं, खाणं ही सगळी कामं आवरलेली आहेत आणि बघू शकता इथं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. तर भांडे खूप हडकलेले आहेत कारण दुसरी कामं आवरत होते, थोडासा लेट पण झालेला आहे. तर पाणी शिंपलेलं आहे अगोदर मी सगळ्या भांड्यावर आणि आता घासायला घेतलेलं आहे. आणखीन कपडे आहेत, कपडे मी भिजत घातलेले आहेत, फक्त धुवायचं काम राहिलेलं आहे. मशीनला काय लावलेलं नाही मी कपडे आजकाल, कारण कपडे तितके जास्त राहते नाही आहेत. म्हणून निवांत मी हातानं धुवत असते आणि तसं तर आता जास्त कामं पण नाही आहेत घरी, मग काय करणार, दिवसभर कुठल्या तरी कामात बिझी राहणं हे पण गरजेचं होतं ना. तरी पण आज एक्स्ट्रा काम आहे, ज्वारी वगैरे वरती काल मी घातलेले ते घेऊन यायचे आहे. म्हणजे धुवून टाकलेले मी, ज्वारी पावडर लावलेलं होतं ना, तर धुल्याशिवाय दळण काय करत नाही. तांदूळ ज्वारी सगळं धुवून मी उन्हाला टाकलेलं आहे. कालपासून ज्वारी वरतीच आहे. तर अगोदर रेग्युलर कामं करून घेते, तर कपडे धुवून घेतलेले, त्यांनी सगळे कपडे उन्हाला टाकले आणि झटपट कपडे हरकतात, जास्त वेळ लागत नाही. आणि इकडं पपई पण पिकलेली आहे छान. जेव्हा झाडाची तोडलेली होती ना, तेव्हा तितकी पिकलेली नव्हती. 2 पपया मी तोडलेल्या होत्या, तर त्यामध्ये एकच पपई पिकलेली होती, एक थोडीशी हिरवी होती, तर मी तशीच ठेवलेली होती. तर 3-4 दिवसामध्ये ही पण छान अशी रंगाला आलेली आहे आणि गोडीला पण छान आलेली आहे, छान पिकलेली आहे. तर ही गावरान पपई आहे ना, त्यामुळे बिया खूप जास्त आहे त्यामध्ये आणि चवीला पण खूपच छान आहे. हे पपई छान आहे गोडीला. तर बिया सगळ्या वेगळ्या केल्या आणि छोट्या छोट्या फोडी करून मी खायला घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण पपई खायला. बाकीची पपई मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी. आणि इकडे शिरा मी काल बनवलेला होता, म्हणजे हलवा बनवलेला होता, तर तेच खायला मी घेतलेला आहे. खूप छान थंड थंड खायला खूप छान लागत आहे. तर निवांत बसून इकडे मी हलवा एन्जॉय करत आहे, टी व्ही बघत बघत. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आणि हवा तितकी नाही, थोडंसं शांत झालेलं आहे. नाहीतर इतकी भयानक हवा असते की सगळं उडून जातं आणि एक एक वेळेला असं वाटतं की हवा कधी एकदाची थांबेल, कारण गॅस राहत नाही आहे ना, समोर कुठलं ठेवलेलं काही वस्तू राहतात. तर खाणं पिणं झाल्यानंतर मी निवांत थोडा वेळ रेस्टच घेतलेली होते. आज निवांत मी अर्धा तास झोपलेली होते. आता मी उठलेली आहे आणि आठवण आली की ज्वारी वरतीच आहे, मी आणलेलं नाही आणि आभाळ आलेलं आहे, म्हणजे वातावरण थोडंसं असं झालेलं आहे, जसं वाटत आहे की पाऊस येणार की काय. तर ज्वारी वरती आहे, तर अगोदर मी ज्वारी घेऊन येते. तर पोते वगैरे सगळे स्टोरूममध्ये ठेवलेले आहेत आणि स्टोरूममध्येच मला ज्वारी तांदूळ सगळं ठेवायचं. तर दार बंद केलं, आता परत हवा सुरू झालेली आहे. आतापर्यंत वातावरण शांत होतं, थोडंसं हवा तितकी नव्हती, आता परत हवा सुरू झालेली आहे भयानक. तर वरती जात आहे मी आणि अगोदर स्टोरूमचं लॉक मी काढलेले आहे आणि ज्वारी भरून घेते पोत्यामध्ये, म्हणजे एकत्र तर जाणार नाही आहे, 2-3 वेळा तरी मला न्यावं लागणार आहे. आणतेवेळेसही 2-3 वेळा मी आणलेलं आहे. आणलं तेव्हा खूपच जड वाटत होतं, कारण वजं घेऊन पायऱ्या चढून वरती आणणं आणि ओलं पण होतं, त्यामुळे आणखीनच वजन झालेलं होतं, म्हणून खूपच कठीण आहे वरी चढून आणणं. पण न्यायचं तितकं कठीण नाही आहे, सोप्या पद्धतीने मी नेहमी शकते. तर अगोदर तर मी सगळी ज्वारी गोळा केली आणि इकडे सांडलेली तुम्हाला दिसत आहे. तर हे सगळं चिमण्यांचं काम आहे. चिमण्या, कावळे जे जे पंछी येतात ना, सगळे ज्वारीत बसून, ज्वारी तर खाल्लेली आहे त्याने पोटभर, पण खाली पण सांडलेली आहे, म्हणजे ते येतात ना पंखानं, पूर्ण ज्वारी खाली सांडले, तांदूळ पण सांडलेले आहेत आणि ज्वारी तांदूळ हे पण मिक्स पण झालेलं आहे यामध्ये. आणि ते बघू शकता जसं मी ज्वारी भरत आहे, वरी ना कावळे, चिमण्या सगळे चिवचिव काव काव त्यांचं सुरूच होतं, म्हणजे त्यांनाही वाटत असेल आता ज्वारी घेऊन जाते, काय खाणार. पण भरपूर सांडलेले, 8 दिवस तरी त्यांना सरणार नाही आहे, तितकी ज्वारी खाली सांडली आहे, तांदूळ सांडलेले आहेत. तर निवांत ते खात राहतील. तर इथं सगळं मी भरलेलं आहे, आता ज्वारी भरलेली आहे अर्धी आणि अर्धी मी असंच जे कपडा आहे ना ते उचलून घेऊन जाणार आहे, कारण आता हे पोत्यामध्ये येणार नाही. 2च पोते वरती ठेवलेत, बाकीचे नेऊन मी खाली ठेवलेले आहेत, त्यामुळे 2च पोत्यामध्ये मी भरली. आणि हवा आता पण आहे, म्हणजे खूप भयानक हवा असते. 3-4 दिवस झाले ते अशी हवा आहे की काहीच राहत नाही, सगळं उडून जात आहे. जसं भुतावळी वारं म्हणतात ना, तसंच आहे. खूपच भयानक असतं, एकदम भयानक वातावरण आणि पाऊस पण पडत नाही आहे, गरमी पण तशीच आहे. दार खिडकी सगळं बंद केलं ना, हवा जास्त असल्यामुळे, तर आतमध्ये गरमी होते, कुठूनच हवा येत नाही, नाहीतर इतकी हवा असते की सगळं उडायला लागतं. तर कसं बसं ज्वारी तांदूळ सगळं मी पोत्यात भरून स्टोरूममध्ये ठेवलेलं आहे. आता परत खाली आलेले आहे, टी व्ही ऑन केली आणि अगोदर फॅन ऑन करून मी थोडा वेळ बसलेले. इतकी गरमी होत आहे ना, खूप दगदग झाली सगळं भरण्यामध्ये, म्हणजे खूप मेहनत लागते सगळं वरती नेऊन वाळू घालणं, परत भरून ठेवणं, धावपळ खूप झाली माझी. नंतर मी फॅन ऑन करून थोड्या वेळ बसली आणि पिण्यासाठी ताक घेतलेलं होतं, छान थंड ताक, म्हणजे दिवसातून 2-3 ग्लास तरी मी ताक पित असते, चांगलं पण असतं. त्यानंतर मी पूर्ण घरात झाडू मारली, फ्रेश झाले आणि इकडं हे जे मनी प्लॅन्टचं वेल आहे, यामध्ये 1-2 पानं पिवळी झालेली होती, तीच बघत होते. आता जे 1-2 असले ते पाण्याच्या आतमध्ये आहेत, म्हणून मी ते काय काढले नाही. जे वरच्या साईडला पिवळं पान झालेलं होतं
ते काढलं. टी टेबल वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि हवा छान आहे, वातावरण पण थोडंसं ठीक वाटत आहे, थंड वाटत आहे. तर म्हणलं टी व्ही बंद केली आणि म्हणलं वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, थोडा वेळ बाहेर बसावं हवेशीर. आणि तर निशिगंधात फुलं खूप सारी खूप सुंदर अशी उगवलेली आहेत, तेच बघत होते मी. बघू शकता दररोज 4-5 फुलं उगवत आहेत. आणि समोर जे झाड लावले त्याचं नाव मला माहिती नाही आहे, पण त्याला पण खूप सुंदर अशी फुलं लागत आहेत पांढरी. तर थोडा वेळ मी बसलेली होते आणि तितक्या स्टँड मोबाईल सगळं पडलं. हवाच तशी भयानक होती व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये. नंतर म्हणलं आता व्हिडिओही नको आणि वातावरणाचा एन्जॉयही नको. मी परत गेट बंद केले, टी व्ही ऑन केली आणि निवांत मी बसलेली आहे. छान वाटतं ना, म्हणजे थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, छान वाटतो. पण इतकी हवा असते आणि दुसरी कुठली कामंही होत नाहीत त्या नादामध्ये, तसं झालेलं होतं. नंतर सोफ्याचे कवर वगैरे 1-2 वेळा झटकून मी अंथरले, कारण हवा असल्यामुळे ते पण राहत नाही आहेत. त्यानंतर आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि मला कडधान्य भिजत घालायचे होते. तर मूग, हरभरे आणि छोले तिन्ही जिन्नस मी भिजत घातलेले आहेत आणि इकडे घेतलेत पोहे. आता ही कामं आवरता संध्याकाळची वेळ झालेली आहे. टाईम सांगितलं तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. थोड्या वेळात सगळेजण येतील. तर मी इकडं बनवत आहे पोहे. पोहे भिजवून घेतलेले छान मी आणि कांदा, हिरवी मिरची हे पण चिरून घेतलं. थोडासा सुशेला राहिलेला होता, सकाळी मी सुशेला बनवलेला होता, तर मी काही खायला घेतला नाही, तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर मला पोहे आणि हे जे बनवलेला सुशेला आहे दोन्ही मिक्स मी इकडं बनवणार आहे. खूप छान लागतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वेस्ट जाणार नाही. आणि तसं तर यांचा उपवास आहे, तर काय बनवायचा विचार येतच होता. विचार केला की उपमा बनवूया, पण सुशेला ठेवलेला होता, तर म्हटलं पोहे मिक्स करूया थोडेसे आणि हा सुशेला बनवूया, सगळ्यांनाच होईल. आणि 2 भाकरी मी बनवणार आहे, म्हणजे बाबांचे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, त्यांच्यासाठी भाकरी बनणार आहे, यांच्यासाठी सुशेला बनत आहे. तर इकडं पोहे भिजवून घेतले, मीठ मिक्स करून, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स करून ठेवलं. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता हे सगळं टाकलं, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे कांद्याचा हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये हे जी भिजवलेली पोहे आहेत ते टाकायचे आहेत. अगोदर तर मी थोडीशी हळदी पावडर टाकली, म्हणजे कलर छान येतो पोह्याला. आणि सुशेला पण इकडं बनवले, त्यामध्ये पण मिरची, हळदी पावडर हे सगळं टाकलेलंच होतं सकाळी, म्हणून मी इकडं थोडंसं कमीच टाकलेलं आहे. आणि जी भिजवलेली पोहे आहेत ते फोडणीमध्ये टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं. आणि ही जी सुशेला आहे ना, ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खूपच असा थंड झालेला होता, तर टाकलेलं आहे पोह्यामध्ये आणि छान मी परतून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया. खूपच छान टेस्टी हा नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर सुशेला इकडे बनलेलाच आहे, सुशेला म्हणा किंवा पोहे म्हणा, दोन्ही मिक्स मी बनवलेला आहे. आता सगळेजण आल्यानंतर खाऊन घेऊया. तर आमचं खाणं पिणं झाल्यानंतर सगळी भांडी घासूनच झोपलेलो होतो. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडे बनत आहे चहा, म्हणजे आपली सकाळची सुरुवात चहापासून होते. तर यांच्यासाठी बनलेले ते चहा वगैरे घेऊन गेलेले गॅरेजला आणि मी इकडं बनवत आहे माझ्यासाठी डिकाशन चहा. आणि आज नाश्त्यामध्ये आपे बनणार आहे. तसं तर मी इडलीचं बॅटर कालच बनवून ठेवलेलं आहे, पण काल रविवार होता, हे खाणार नव्हते, म्हणून म्हटलं आज बनवूया. तर अगोदर तर विचारलं की डोसे बनवू, पण डोसे बनवायला बटाटे पण नाही आहेत मसाला बनवण्यासाठी आणि पॅन पण नाही आहे. तर त्यांना म्हणलेलं एक डोसा पॅन पण घेऊन या, बटाटे पण घेऊन या. आता बघूया कुठलं काय आणतील. आज मी आपेच बनवणार आहे, कारण आपे मेकर आहे आणि चटणी, आपे आणि सांबर मी बनवणार आहे. आणि काल रात्री जे कडधान्य मी भिजत घातलेले होते ना, ते पण रात्रभरात छान फुललेले. तर एका डब्यात काढून ठेवूया. मी ना पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते, जेव्हाही खायचं मन आहे, खायची इच्छा आहे त्यावेळेस बनवत असते. आणि भाजी पण बनते याची, म्हणजे छान मोड पण येतात ना, तर खाण्यासाठी पौष्टिक असतात. तर इकडं चहा घेतलेला आहे मी हिंडत फिरत, आणि इकडं आता कुकरला डाळ लावते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, सांबर, ताज्या नारळाची चटणी आणि आपे हे सगळं नाश्त्यामध्ये बनणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये आणखीन भाकरी भाजी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार आहे. म्हणजे आज 2-2 वेळा स्वयंपाक बनेल आणि प्रत्येकासाठी वेगवेगळं बनवण्याच्या नादामध्ये दिवसभर मी किचनमध्येच असते. तिकडं डाळ घेतलेली 1 ते 1.5 वाटी, डाळ स्वच्छ धुवली, डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ शिजत ठेवलेली आहे. चहा पण मी इकडं घेतला, थोडासा घेत आहे, म्हणजे हिंडत फिरतच होतो. म्हणजे हे निवांत बसून चहाही घेणं होत नाही, सकाळी धावपळ असते. तर इकडं डाळ ठेवलेली आहे, चहा पण घेतला. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण चहा घ्यायला. चहा घेऊन झालं. हे जे बेटर आहे मी फ्रीजमध्ये उचलून ठेवलेलं होतं काल, तर म्हणजे 3-4 दिवस आपण ठेवू शकतो. जेव्हाही काही खायची इच्छा आहे, इडली असो, डोसा असो, आपण बनवून खाऊ शकतो, अजिबात खराब होत नाही आहे. तर इकडे हे डबे मी घेतले आहेत रिकामे सगळे, कालच मी घासून ठेवलेले होते. भाज्या सगळ्या झाल्यानंतर डबे घासूनच ठेवलेले होते. आता या डब्यामध्ये सगळे कडधान्य मी भरून ठेवते. तर हे छोले आहेत, हे पण छान फुललेले आहेत. त्या डब्यात काढले घ्या. परत हरभरे आणि हे काय मूग आहेत,
तर एकतर कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी पण अंकुरित होतात, किंवा आपण असं पॅकबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी पण हे छान अंकुरित होतात आणि 3-4 दिवस आरामात राहतात, पण अजिबात खराब होणार नाही आहेत. जेव्हा हे खायची इच्छा आहे त्यावेळेत आपण बनवून खाऊ शकता. उसळ म्हणा किंवा असे टोमॅटो कांदे वगैरे टाकून खाऊ शकता, छान लागतात असे पण. म्हणजे वेगवेगळे रेसिपी पण बनतात. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी मोड आलेल्या मुगाचे चिले बनवलेले होते, खूप छान टेस्टी आणि पौष्टिक बनलेले होते. तर इकडे सगळे कडधान्य मी डब्यात भरलेले आहेत, छान टोपण लावलेलं आहे गच्चं मी. आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया सकाळपर्यंत. सकाळ काय संध्याकाळपर्यंतचे छान अंकुरित होतात. आताच अंकुरित झालेले थोडेफार हलके हलके मोड आलेले आहेत त्यामध्ये, आणि चांगले पण असतात. जास्त मोड आले तरी पण म्हणतात तितकं पौष्टिक राहत नाही आहे ते. तर थोडं बहुत म्हणजे संध्याकाळपर्यंत जितके मोड येतील ना तितकं हे पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता होणार आहे. तर इकडे सगळे हे ठेवलेले फ्रीजमध्ये. आणि आता हे जे मिरच्या आणलेल्या होत्या काल ते पण मी एका ताटलीत काढून घेतल्या. कुकरला 2 शिट्या झालेल्या, तर डाळ शिजलेली आहे, म्हणजे कुकरनं शिटी दिलेली आहे, सांगत आहे की डाळ शिजलेली आहे. तर आता बनवूया सांबार वगैरे. पण त्या अगोदर चटणीसाठी मला मिरच्या पाहिजे होत्या, आणि मिरच्यांना मी असंच कवर ठेवले. यामध्ये बीटरूट पण आणलेलं आहे. तर एक बीटरूट खायला घेतलं, बाकीचे तसेच आहेत. तर इकडं बीटरूट पण मी या डब्यात ठेवणार आहे, आणि मिरची देठ काढून ठेवत आहे, म्हणजे 3-4 दिवस हे मिरच्या टिकून राहतात, खराब होत नाहीत किंवा लाल पण होत नाही आहेत. म्हणून देठ काढून ठेवायचं. जेव्हाही वेळ भेटतो त्यावेळेत मी काढत असते, नाहीतरी काही गडबडीत एक वेळा तसंच राहून जातं. तर इकडं देठ काढलेले आहेत आणि बीटरूट पण यामध्येच ठेवणार आहे. चटणीसाठी थोड्याशा मिरच्या मी ताटलीची ठेवलेली आहेत. आता चटणी बनणार ताज्या नारळाची, हिरवी मिरची शेंगदाणे टाकून. तर इकडं बघू शकता मिरची देठ काढले, बीटरूट पण यामध्येच ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊया. 3-4 दिवस छान ताजे बनून राहतात, लाल वगैरे किंवा खराब होण्याचं कसलं टेन्शन आहे. तर मी चटणी आपे कशा पद्धतीनं बनवली सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. जेव्हा मी व्हॉईस ओव्हर देत आहे ना त्यावेळी तर अशी झोप येत होती ना, इतकं आळस आलेलं होतं. वातावरण तर बिघडलेलं आहे, पण असं वाटत होतं की काही करू नये, निवांत पडून राहावं, त्यामुळे आवाज थोडासा असा आलेला आहे. बाय बाय.